नमस्कार, स्वागत आहे तुमचं मधुराज फॅमिलीमध्ये। आज आपल्या विशेष मुलाखतीसाठी आपल्यासोबत आहेत सीमा पाटील मॅडम। सीमा मॅडम, तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद आणि तुम्हालाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू मॅडम। मॅडम, तुम्हाला माहिती आहे आपलं पेज आहे ऑल अबाउट फायनान्स आणि बच्चों की बचत आणि सेविंग कसं करायचं, त्याच्यासाठी एक छोटासा इंटरव्ह्यू तुमचा हवा आहे आम्हाला। तर तुम्ही आधी तुमचं इंट्रोडक्शन द्या आपल्या सगळ्या गेस्टना। नक्की। नमस्कार, मी सीमा पाटील, संचालिका राजीव गांधी विद्यालय आणि एज्युकेशन क्षेत्रात असून इतरही ॲक्टिव्हिटीज म्हणजे समाजसेवा आहे, वसई कला क्रीडा आहे, साहित्य जल्लोष आणि साहित्य क्षेत्रातही कार्यरत आहे आणि मला थोडेफार कविता वगैरे करण्याचाही छंद आहे आणि बस थोडक्यात एवढीच मी माझी माहिती देते। आपण आता आपल्या पुढच्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया। मॅडम, मी तुम्हाला असे विचारते की मुलांना आता फीज वगैरे भरतात मुलं, नंतर त्याच्यानंतर मग हायर एज्युकेशनसाठी जाणार, तर पालकांनी त्यांच्या प्रोव्हिजन करणं खूप जरुरी आहे। तर तुम्ही पालकांना काय तुम्ही एक सूचना द्याल, म्हणजे किंवा एक तुमचा सल्ला द्याल बचतीचा? खूप छान प्रश्न आहे मधुरा मॅडम। खरोखर पालकांना बचतीची फारच गरज आहे। मधल्या कोविडच्या काळात आपण पाहिलं की ज्यांची बचत होती ते सर्वाईव्ह करू शकले, पण ज्यांना बचतीची सवय नव्हती त्यांना भरपूर त्रास झालेला आणि हे आम्हीसुद्धा अनुभवलेलं आहे। कारण त्यावेळेला अक्षरशः एक विद्यार्थी जरी असला तरी त्याची फी भरणं पालकांना फार कठीण झालेलं। तर पालकांना माझा मोलाचा हाच सल्ला असेल की तुम्ही बचत कधीपासून करावी ह्याचा विचार करू नका। आपलं मूल जन्माला आल्यानंतर लगेचच आपण त्याच्या भविष्यासाठी बचतीची तरतूद केली तर हे त्याच्या म्हणजे भविष्यासाठी फार उत्तम आणि चांगला पर्याय राहणार आहे। कारण आता एज्युकेशन फार महाग झालेलं आहे। आता हे पूर्वीसारखं मोफत किंवा काही राहिलेलं नाही आहे आणि म्हणजे प्रायमरी शिक्षण असंच नाही तर त्याला पुढे भविष्यात बाहेरगावी जाऊन जर शिकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बचत ती आत्तापासूनच करायची आहे। तर पालकांना तुम्ही म्युच्युअल फंड किंवा दुसरे इतरही पर्याय आहे की ज्याच्यात परतावा आपल्याला कमी पिरियडमध्ये आणि जास्त मिळतो आहे, तर ह्या गोष्टीकडेही पालकांनी लक्ष द्या। आणि खरोखर म्हणजे त्यांनी असं नका विचार करू की ते आपण नंतर बघूया ना, थोडंसं मोठं होऊ दे त्याला, नंतर विचार करूया। तर आजच्या काळात हे अजिबात शक्य नाही आहे। मूल जन्माला आल्यानंतर किंवा जन्माला यायच्या अगोदरच तुम्ही ही तरतूद करून ठेवा, तर तुम्हाला पुढे ते कठीण जाणार नाही। मॅडम, आपण जनरली नॉर्मली बघतो जेव्हा एका कुटुंबामध्ये जे फायनान्शियल डिसिजन घेतले जातात ते पुरुषप्रधान फॅमिली असल्यामुळे घेतले जातात, तर तुमचा विचार काय आहे की महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे का? म्हणजे त्यांना पण काय फायदे होतील ते तुमचं काय मत आहे जरा सांगा आम्हाला। नक्कीच पुरुषप्रधान संस्कृती असली तरी आजही महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत, तर मग आपण ह्या क्षेत्रात तरी कशाला मागे राहायचं? तर ह्यामध्ये आपणही सहभागी व्हायला पाहिजे आणि आपलं मत मांडलं पाहिजे। तुम्ही पूर्वीपासून बघत असाल तर आपली आजी पणजी ह्यासुद्धा म्हणजे बचतीचा सल्ला द्यायचा आहे की ठीक आहे, तुम्हाला जे घर खर्चासाठी पैसे मिळतात ते तुम्ही थोडे थोडे बाजूला काढून ठेवत जा, म्हणजे उद्या काही अडचण आली किंवा एखादं कोण आजारी पडलं तर त्यावेळेला ते तुम्हाला उपयोगी पडतील। तर महिलांनी खरंच त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि कुठे ॲक्च्युली आपल्याला ती बचत करायला हवी आर्थिक बाबतीत, आणि त्यांनी आपला सल्ला दिला पाहिजे। मॅडम, आपण बघतो की आपण घर खर्च आपण जेव्हा इन्कम येतो, आता हल्ली नवरा बायको दोघांचं इन्कम येतं, घर खर्च दोघांना मिळून करायचा असतो, पण प्रॅक्टिकली बघितलं तर बऱ्याचदा तर जमत नाही त्यांना घर कर्ज सांभाळायचं की बचत करायची, मग त्याचा समतोल राखणं ना खूप कठीण पडतं। तर तुम्ही काय सजेस्ट कराल, कसं काही टिप्स द्याल सगळ्या महिलांसाठी? नक्की आता हल्लीच्या काळात कसं झालं आहे की बचत कमी झाले, पगार ही दोघंही कमवते आहेत तरी पगार ही तेवढा म्हणजे पुरेसा येत नाही आहे।
तर ह्या घर खर्च सांभाळून बचत करणं ह्या गोष्टी कठीण झालेल्या आहेत. तरी पण आपण एक योग्य नियोजन केलं तर ह्याचा समतोल आपण खरंच राखू शकतो. तर ह्या बाबतीत मी महिलांना असा सल्ला देईल की आपण एक यादी बनवा की मला काय वस्तू घरासाठी म्हणजे घर खर्चासाठी एक यादी बनवा की किती आवश्यक आहे एक, आणि ठीक आहे हे आपण नाही घेतलं तरी आपल्याला चालेल. तर अशी जर यादी केली तर जो अनावश्यक खर्च असतो तो आपण टाळू शकतो. आणि त्या अनावश्यक खर्च जो टाळला आहे आपण, तर ती जी आपली रक्कम आहे ती आपण बचत म्हणून एक साईडला ठेवू शकतो. आणि त्यामुळे काय होईल की जेव्हा एखादा मोठा खर्च भविष्यात आपल्याला जर आला तर त्यासाठी ते आपल्याला उपयोगी पडेल. तर ह्याच्यामध्ये महिलांचीच खरी कसब आहे की आपण ते नियोजन कसं करायचं आहे. तर आपण एक योग्य प्रकारे नियोजन केलं तर हा ताळमेळ आपण नक्कीच ठेवू शकतो. आणि असं नाहीच आहे की मोठी रक्कमच आपल्याला बचत केली पाहिजे. आपल्या घर खर्चातून जे काही उरतं आहे थोडे का होईना ते आपण एका साईडला काढून ठेवले. आता पूर्वी बघाल तुम्ही तर आपले आजी पणजी ना त्या तांदळाच्या डब्यात वगैरे असे शिल्लक राहिलेले पैसे ठेवायचे. आणि मग कधीतरी जेव्हा मोठा खर्च आला की काढले तर ते अक्षरशः म्हणजे जास्त झालेले असायचे. तर त्यावेळेला काय एवढे पैसे नव्हते तरी पण त्या बचत करायच्या. मग तेच आपण गोष्ट लक्षात ठेवून थोडे थोडे पैसे आपण साईडला कडून एक ताळमेळ आपण बसवू शकतो. म्हणजे आजच्या या आपल्या बोलण्यातून मी नक्की एवढंच महिलांना सांगू शकते की महिलाच एक घर व्यवस्थित सांभाळू शकते, बचतही करू शकते. तर पुढाकार घेऊन आपण या बचतीच्या मार्गाकडे गेलं पाहिजे. असा विचार करू नका ठीक आहे मिस्टर कमवत आहेत ना ते बचतीचं आणि काय करायचं ते मिस्टरच बघतील. तर हा विचार महिलांनी मनात आणूच नका. आणि आपणही करू शकतो. तुम्ही माहिती घ्या की आपण कुठे रक्कम गुंतवली तर आपल्याला त्याचा चांगला परतावा मिळेल. तर ह्या गोष्टीची आपण योग्य ती माहिती घ्या आणि त्याप्रमाणे बचत करा. मॅडम तुम्ही एवढे चांगले चांगले सल्ले दिलेत. नक्कीच जे महिला बघत असतील त्यांना खूपच प्रोत्साहन आणि खूपच मदत होईल. धन्यवाद. थँक्यू मॅडम.